नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच झालेलं आहे। या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामधून अतिशय महत्त्वाची बातमी जी आपल्याला सध्या मिळत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये फसवणुकीचा आरोप या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांचा घेराव केला अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। ही माहिती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भंडारा या जिल्ह्यामधून। तर भंडारा या जिल्ह्यामध्ये काल विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झालेले होते। त्यांनी जे सहाय्यक आयुक्त आहेत त्या ठिकाणी तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि हे जे बेरोजगार आपल्याला म्हटले गेले, खरं तर आपण आता सध्या प्रशिक्षणार्थी आहोत, परंतु लोकसत्ता पेपरने ही अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी छापलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की बेरोजगार तरुणांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला होता आणि तुम्ही हा त्यावेळेसचा फोटो बघू शकता आणि ही जी बातमी आहे ती आजच्या लोकसत्ता पेपरला आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे की 6 महिन्याआधी मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र सरकारनं बेरोजगारांना प्रति महिना 10,000 रुपये मानधन देणारी मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना लागू केली। भंडारा जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी यामध्ये नाव नोंदवले होते, परंतु काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, भंडाऱ्याच्या शासकीय विभागामध्ये नियुक्त झालेल्या ह्या बेरोजगारांना मागील आता या ठिकाणी किती म्हटलेलं आहे 6 महिन्यांचा, ॲक्च्युअली आपल्याला नियुक्ती मिळून त्या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे असे 4 महिने झालेले आहेत। तर त्या ठिकाणी मानधन मिळालेलं नाहीये इतक्या महिन्यांचं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शासनाने बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच उडवलेली आहे आणि सुमारे किती विद्यार्थी 400 बेरोजगार तरुण त्या ठिकाणी जमा झालेत आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जे अधिकारी होते त्यांना साधारणतः 4 तास प्रशासनाला वेटीस धरलेलं होतं। आणि खरं पाहिलं तर आपण वेटीस वगैरे धरत नाही, परंतु आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी आपण निश्चितच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले गेले असतील। तर हा प्रकार नेमका कुठं घडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा शिवाजी स्टेडियम भंडारा या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे शेकडो बेरोजगार होते, तरुण होते, तर ते त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की महिन्याला 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये एवढा विद्यावेतन देण्यात येईल, परंतु ते अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाहीये आणि त्यामुळे आम्हाला शासनाने या ठिकाणी हे विद्यावेतन लवकरात लवकर जमा करून द्यावं अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केली असेल तर ते काही एक चुकीचं नाहीये। आणि म्हणून त्यांनी काय केलं त्या ठिकाणी की जे कौशल्य विकास अधिकारी होते बोंद्रे साहेब यांचा त्या ठिकाणी घेराव केला आणि यावेळेस विविध राजकीय पक्षांचे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यासोबतच अनेक विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आता या ठिकाणी नेमकं काय झालं विद्यार्थी मित्रांनो की तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं मोठा पोलीस पाटा त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याची आवश्यकता पडली। तर ही या ठिकाणी घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना आहे। विद्यार्थ्यांना तसं वाटलं की या ठिकाणी आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अनेक महिने होऊन देखील म्हणजे काम करून देखील जर त्यांना त्यांच्या हक्काचं विद्यावेतन मिळत नसेल तर अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी ह्या घडत आहेत, अशा प्रकारचं आपल्याला एकंदरीत चित्र आता दिसत आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सातत्याने सांगत आहे की त्या ठिकाणी 2-3 अडचणी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे आचारसंहिता सुरू होती, बरोबर आहे की नाही। आता आचारसंहितेच्या काळामध्ये त्या ठिकाणी पेमेंट झालेलं नव्हती ही गोष्ट खरी आहे, परंतु आता आचारसंहिता संपली, त्याच्यानंतर आता इलेक्शन सुद्धा झालं, त्याचा निकाल सुद्धा लागला। अशी परिस्थिती असताना जर आपल्या विद्यावेतन मिळत नसेल तर साहजिकच विद्यार्थ्यांना राग येणं किंवा त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या, तर त्या समजून घेतल्या पाहिजे प्रशासनानं। आणि आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्ही या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची जर अमानुष वागणूक मिळत असेल एक प्रकारे तर कुठेतरी त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा आणि विद्यार्थ्यांचे ज्या प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना तातडीने सोडवणं आवश्यक आहे। ठीक आहे, जर सोडवलं गेलं नाही तर त्या ठिकाणी सोडवलं गेलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं आंदोलन केलं असेल तर ते कुठंतरी चुकीचं नाही म्हणता येणार, कारण की शेवटी विद्यार्थी आहेत, 3-3 महिन्यांचा पगार बाकी आहे। तर आपण या जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन किंवा त्या विद्यार्थ्यांवर दोषारोपण करणार नाही, परंतु विद्यार्थ्यांचा हा एक ठिकाणी ती मागणी आहे तर ते कुठल्याही प्रकारे राग व्यक्त करत नाहीये, तर ते आपल्या मागण्या त्या ठिकाणी मागत आहेत। तर शासनाने आपल्या मागण्यांचा योग्य पाठपुरावा करून वेळेवर विद्यावेतन जमा करावं एवढी या ठिकाणी आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहोत। धन्यवाद।